श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करूत आणि हे जे आलेलं नवीन वर्ष आहे हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्य संपन्न, भरभराटीचं जावो हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला सुद्धा स्वामी भक्ती करायला आवडत असेल तर आपल्या या चॅनलवरती सगळे व्हिडिओ जे आहेत ते स्वामी महाराजांसंबंधीचे येणार आहेत. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा, एक छानशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या मैत्रिणींना. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑलवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी एकदम महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर मागे एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि त्यावरती माझ्या व्हिडिओवरती एका ताईंनी कमेंट केली होती की ताई, तुमच्या देवाऱ्यामध्ये जो फोटो जो आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, तर तुमच्या देवाऱ्यामध्ये जो फोटो आहे तसाच फोटो मी घेतलेला आहे, पण बरेच जण मला बोलले की अशा प्रकारचा स्वामींचा फोटो पूजेमध्ये चालत नाही. तर मग मी विचार केला की खरंच लोकांच्या मनात याविषयी किती गैरसमज आहेत की असा फोटो हवा किंवा अशीच मूर्ती हवी किंवा असाच फोटो हवा. तर म्हटलं चला आपण यावरती सविस्तर असा व्हिडिओ बनवूयात, कारण बऱ्याचशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये याचीसुद्धा सविस्तर अशी माहिती दिली जाते. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप खास आहे स्वामी भक्तांसाठी. ज्यांना कोणाला स्वामींचा फोटो घ्यायचा आहे, मूर्ती घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या मनात काही स्वामी महाराज प्रतिमेविषयी किंवा पूजनाविषयी काही निरर्थक गैरसमज वगैरे असतील तर ते सुद्धा तुमचे दूर होतील. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजनाविषयी म्हणजे बरेच लोक जे आहेत ते निरर्थक गैरसमज भक्तांमध्ये पसरवत आहेत की अशा प्रकारचीच आपल्याला मूर्ती हवी किंवा अशाच प्रकारेच पूजा करायची, खूप काही म्हणजे करावं लागतं स्वामींची पूजा करण्यासाठी. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या आपण कोणत्या प्रतिमेचं पूजन करावं किंवा कोणत्या प्रतिमेचं पूजन करू नये अशा बाबतीत आपल्या स्वामी भक्तांमध्ये खूप संभ्रम पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने आपण समर्थांच्या कोणत्या प्रतिमेचं पूजन करायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक आणि विविध प्रतिमा आहेत त्याबाबत काही गैरसमजसुद्धा पसरलेले आहेत आणि त्याबद्दलचं सत्य परिस्थिती जी आहे त्याबद्दलची ते आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा पूजनविषयी असलेले गैरसमज काय आहेत. आपल्या देवघरात स्वामी महाराजांच्या कोणत्या प्रतिमेचं पूजन करायचं हे सुद्धा आपण म्हणजे पाहणार आहोत आता या पुढे व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण गैरसमज पाहून घेऊयात की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेविषयी काही लोकांच्या मनात असलेले गैरसमज आपण पाहूयात. तर वटवृक्षाखाली बसलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची जी प्रतिमा आहे ना, त्याची पूजा करू नये किंवा मग ते देवघरात असू नये, हा एक महत्त्वपूर्ण आणि बरेच जणांचा गैरसमज आहे. किंवा अशा प्रकारचे गैरसमज बरेचसे लोकसुद्धा सांगतात की अशी मूर्ती नको किंवा असा फोटो नको. त्याचबरोबर ब्रह्मांड धारण करणारी स्वामी समर्थांची प्रतिमा घरात लावू नये, हा सुद्धा एक गैरसमजच आहे. दत्तस्वरूप स्वामी समर्थांच्या पाठीमागे गाय असलेली प्रतिमा व्यवसायाच्या ठिकाणी लावू नये, जशी की आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये पाहत आहात, तर तो सुद्धा एक गैरसमजच आहे. स्वामी समर्थांची उभी असलेली प्रतिमा घरात किंवा देवघरात लावू नये, तर हा सुद्धा एक गैरसमज आहे. आदी माये स्वरूपात असलेली स्वामी समर्थांची मूर्ती घरात लावू नये, हे सुद्धा एक गैरसमज आहे. फक्त राजयोग मुद्रित असलेली प्रतिमा ही देवघरात किंवा घरात असावी. तर हे झाले काही गैरसमज जे आत्तापर्यंत माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण बरेचसे चुकीचे समज लोक करतात, तर आपण आता त्याची सविस्तर माहिती पाहूयात. आता ह्यातला पहिला गैरसमज होता की वटवृक्षाखाली बसलेले स्वामी समर्थ. तर वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करावे की नाही यात अनेक भक्तांमध्ये संभ्रम आढळतो, पण वास्तवात हे एक निरर्थक किंवा वायफळ असं आपण म्हणू शकतो. जर श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला त्यांच्या हयातीमध्ये बराच काळ आपण स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली बसून बसलेले दाखवलेले आहेत किंवा बसलेले आहेत किंवा त्यांनी बराचसा वेळ आपला या वटवृक्षाखालीच घालवलेला आहे, तर मग त्यांच्या या चैतन्य छबीचे पूजन करण्यात गैर काय आहे. वटवृक्ष आपल्याला कोणत्याही काळात तटस्थ राहणं
शिकवतो आणि श्री स्वामी समर्थ पण आपल्याला तीच शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीत न डगमगता फक्त माझे स्मरण कर, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. मग मला वाटते वटवृक्षाखाली बसलेली स्वामींची प्रतिमा तर आपल्या घरात अवश्यच असायला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनातील जे कठीण प्रसंग आहेत ना, त्यामुळे आपल्याला त्या फोटोकडे पाहून बळ मिळेल आणि आपल्याला त्यातून सकारात्मक ऊर्जा देखील मिळेल. तर तुम्हाला सुद्धा हे पटतं का, हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आहे ब्रह्मांड धारण करणारे श्री स्वामी समर्थ. तर ब्रह्मांड धारण करणारी स्वामींची प्रतिमा लावण्यात काहीच गैर नाही. जर आपल्याला कोणी असं सांगत असेल तर मुळीच आपण विश्वास ठेवू नका. स्वामींच्या समाधी लिहिल्यानंतर त्यांच्या अनेक भक्तांनी याच प्रतिमेचे सर्वात जास्त पूजन केलेले आहे. ज्यांनी प्रत्यक्ष स्वामींना बघितलेले आहे असे अनेक जे लोक आहेत किंवा सांसारिक जीवन जगणारे भक्त आहेत, त्यांनी स्वामींच्या ब्रह्मांडधारक स्वरूपाचीच पूजा केलेली आहे. त्यात बाळाप्पापासून अनंतनाथ महाराजांपर्यंत सर्वांनी स्वामींचे जे ब्रह्मांड रूप आहे ना, त्याच पूजाशैली त्यांना स्वीकारले होते. ब्रह्मांडधारक श्री स्वामी समर्थ हे सर्वांचे कल्याण करून मोक्ष प्रदान करणारे आहेत. त्यामुळे ब्रह्मांड धारण करणारी स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता, यामध्ये काहीच गैर नाही. त्यासोबतच गोमातेसोबत असलेले श्री स्वामी समर्थ महाराज. तर आता जसं की आत्ता माझ्या तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये फोटो बघताय आमच्या देवाऱ्यात आहे तसा, तर मी अनेक जणांच्या तोंडून ऐकलं आहे की स्वामींच्या पाठीमागे गाय असलेली प्रतिमा लावणं हे चुकीचं आहे. पण वास्तवात श्री स्वामी समर्थ हे चैतन्य मूर्ती दत्तगुरू यांचेच एक स्वरूप असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे कामधेनू असणे मुळात ही स्वामीमध्ये दत्त स्वरूप असण्याचाच एक भाग आहे. आणि स्वामींनी आयुष्यभर भागीरथी नावाच्या गायीची स्वामींनी सेवा केली होती, हे आपण आत्ताच श्री स्वामी समर्थ या मालिकेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आणि भागीरथी गोमातेच्या मृत्यूनंतर तिचा समाधी सोहळा स्वामींनी प्रत्यक्ष आपल्या हाताने केला होता. त्यामुळे गोमातेच्या सोबत असलेली स्वामींची प्रतिमा पूजली तर फारच उत्तम आहे. त्यामुळे स्वामी आपल्यावरती लवकरच खुश होणार आहेत. आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं बळसुद्धा या प्रतिमेमध्ये आहे. आणि जी गाय जी आहे ना, यामध्ये 33 कोटी देव आहे आणि गाय इतकं पवित्र आपल्या या हिंदू धर्मामध्ये काहीच नाही. त्यामुळे गोमातेसोबत असलेले स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुम्ही नक्कीच तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. उभी असलेली स्वामींची मूर्ती, तर अनेक जण सांगतात की स्वामींची बसलेली प्रतिमाच आपल्या घरात पाहिजे. उभी असलेली प्रतिमा जी आहे ती नकारात्मकता दर्शवते, पण हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. स्वामी समर्थ हे नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभे आहेत आणि कोणत्याही संकटांना सामोरं जाताना स्वामी भक्तांना हा प्रत्यय नेहमी येतो की स्वामी त्यांच्याच मागे उभे आहेत. असं तुम्ही सुद्धा नक्कीच अनुभव घेतलेला असेल आणि येणाऱ्या संकटातून ते सहज आपल्याला पार करतील हा विश्वाससुद्धा नेहमी भक्तांच्या मनात असतो. तसा प्रत्यय अनेकांना येतो सुद्धा. म्हणून मला वाटते की स्वामी समर्थ महाराजांची उभी असलेली प्रतिमा ही एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे आणि ती प्रतिमा आपल्याला नेहमीच जाणून देते की प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ही सुद्धा किंवा उभी असलेली प्रतिमा सुद्धा स्वामी महाराजांची तुम्ही आपल्या देवघरात आपल्या घरात ठेवू शकता. त्यानंतर आदिमाय स्वरूपात असलेले श्री स्वामी समर्थ महाराज. तर ममत्व हा स्वामींच्या ठायी असलेला भाव, समस्त ब्रह्मांडाचे ममत्व धारण करणाऱ्या आदिमायेचे स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच आदिमायेचे स्वरूप आपल्याला म्हणजे स्वामी समर्थांचे पूजन करण्याला आपल्याला काहीच गैर असं नाही. जशी एक आई आपल्या लेकरासाठी धावून येते तसेच कैवल्यमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्या लेकरांसाठी भक्तांसाठी धावून जातात. आता बऱ्याच लोकांचा असा समज असतो की नको आपण स्वामी महाराजांची तशी देवीची मूर्ती घरात नको. तर जशी आपली आई आहे आणि स्वामी महाराज हे आपली स्वामी आईच आहे, त्यामुळे स्वामी महाराजांची ही जी आदिमाय स्वरूपात असलेली मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो तुम्ही नक्कीच तुमच्या देवघरामध्ये लावू शकता. यात काहीच गैर नाही. आता काही लोकांचा समज असतो की फक्त राजयोग्य मुद्रेत असलेलीच प्रतिमा आपल्या घरात वा देवघरात असावी. तर अशा बऱ्याच लोकांचा समज आहे. तर पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. हा स्वामींच्या राजयोग मुद्रेची प्रतिमा आपल्या अंतःकरणाला भिडते, आपल्या अंतरंगात हे चैतन्य स्वरूप एक विश्वास निर्माण करते. त्या स्वरूपाकडे बघितल्यावर मनातली अस्वस्थता निघून जाते आणि आपण कैवल्यमूर्ती स्वामींच्या चरणी लीन होतो. पण याचा अर्थ असा नाही की फक्त स्वामींची हीच प्रतिमा पूजनात असावी असं नाही. आपण स्वामींची कोणत्याही स्वरूपात पूजा केली किंवा मनातून आराधना केली तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत पोचत असते. त्यामुळे आपल्या देवघरात किंवा आपल्या लिव्हिंग रूममध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींवर विश्वास ठेवून कोणतीही प्रतिमा तुम्ही ते लावली आणि त्याचे नित्यपूजन केले, स्वामी सेवा केली तर स्वामी महाराज नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत. कारण स्वामींना फक्त आपल्या भक्तांची भक्ती एवढीच स्वामींना अपेक्षा असते. बाकी तुम्ही कुठलीही मूर्ती लावू शकता, तुम्हाला कोणी
कोणी काही बोललं ही मूर्ती चालत नाही, ती मूर्ती किंवा तो फोटो चालत नाही, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता, फक्त मनापासून, आणि कुणाही विषयी मनात द्वेष न ठेवता स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातली जी सगळी दुःख आहेत ना ती लवकरच कमी होतात आणि नाहीशी होऊन जातात. याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. त्यामुळे कुठल्याही गैरसमजांवरती किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका. जे तुम्हाला वाटतं स्वामींविषयी तेच तुम्ही करत जा, आणि स्वामी कधीही आपली साथ सोडत नाही. अगदी तुमच्याकडे कुठलाही फोटो घेण्याची जरी ऐपत नसेल, आता बऱ्याच जणांचं असं असतं की मोठा फोटो घेऊ शकत नाही. असं काही नाही की प्रत्येक स्वामी भक्तांकडे भरपूर पैसा आहे आणि ते, तर अगदी तुम्ही छोटासा फोटो, अगदी आपल्या जो हात असतो, पंजा असतो हाताचा, तेवढा जरी फोटो घेऊन पूजा केली ना तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत पोचणार आहे. असं काही नाही की तुम्हाला मोठं असं देवघर हवं आणि त्यातच स्वामींची प्रतिष्ठापना तुम्ही करायला, असं काही नाही. स्वामींना कुठलीही अपेक्षा नसते आपल्या भक्तांकडून, फक्त नामस्मरण एवढी एकच अपेक्षा असते. स्वामींची भक्तीत आपण तल्लीन व्हावं एवढं स्वामींना वाटत असतं. स्वामींच्या भक्तीचा प्रचार आपण करावा असं स्वामींना वाटत असतं. त्यामुळे कुठलाही गैरसमज मनात ठेवू नका आणि कुठलीही मूर्ती तुम्ही घरामध्ये आणून ठेवा. एक ताईंनी मला कमेंट केली होती आणि ती मला जरा वाटलं की महत्त्वाची आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर हा छोटासा व्हिडिओ होता, स्वामींसंबंधाची महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी ऑलवरती जे सबस्क्रिप्शनचं बटन आहे सबस्क्रायबरचं, तर तिथे ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही आपले स्वामी महाराजांचं दर्शन रोज घेऊ शकता. तर चला, आमच्या देवघरातल्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्या आणि आवडला असेल तर प्लीज नक्की शेअर करा, कारण हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी. चला तर मग मंडळी, आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.